मी रेकॉर्डच दिसतंय करते का? हा. सुजाता मॅडम, एक मिनिट स्पॉटलाइट देते. तर सुजाता मॅडम आणि नीता मॅडम आज गेल्या होत्या शाळेमध्ये. तर शाळेमध्ये जाऊन त्यांनी सेशन घेतले मुलांना. असं काय होतंय? तुम्हाला स्पॉटलाइट काय येत नाही? हा, ठीक आहे. बोला सुजाता मॅडम. नेटवर्क वीक दिसतंय हा, तुमचं. नमस्कार सर्व साधकांना. हा. तरी बाहेर हॉलमध्ये आहे मी. आहे व्यवस्थित नेटवर्क. आवाज येतोय ना व्यवस्थित? आवाज येतो व्यवस्थित, पण नेटवर्क वीक आहे. जरा कुठं नेटवर्कच्या जागी जात आलं तर बघा. तर सुजाता मॅडम आणि नीता मॅडम शाळेत जाऊन आज कार्यक्रम घेऊन आल्या. तर काय केलं त्यांनी ऐकूयात. हा, बोला. हम्म. आता हा, थोडं वाढलंय. नमस्कार हा. सर्व साधकांना. आज आपण विहंगम टेक्नॉलॉजिस्टिक संस्थेचे आम्ही प्रशिक्षक सुजाता कदम आणि नीता गुजर मॅडम बर्वे शाळा सातारा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आपला कार्यक्रम घेण्यासाठी गेलो होतो. तर त्यांना प्रशिक्षण असं होतं मुलांना, की त्यांच्या मुलांच्या समस्या अशा होत्या की ते मुलं चुळबुळ करतात सतत. बिलकुल शांत राहत नाहीत आणि कॉन्सन्ट्रेशन होत नाही. तर यासाठी त्यांना म्हणजे मी फोन केला की तुमच्या मुलांची काय आवश्यकता आहे, काय गरज आहे, तर त्यांनी तसं सांगितलं. मग त्याच्यावर आम्ही चर्चा करून काही ठराविक मुद्रा निवडल्या आणि सुरुवातीला संस्थेची माहिती दिली केल्यानंतर. त्यानंतर नीता मॅडमनी सुंदर ओंकार घेतले. 11 ओंकार इतके सुंदर घेतले, मुलांना पण खूप आवडले ते. आणि त्यानंतर प्रत्येकाचे रिझल्ट पण घेतले की तुम्ही ओंकार केल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय, कसं वाटतंय. त्यानंतर थोड्या वेळाने हार्ट मेडिटेशन घेतलं. तर हार्ट मेडिटेशन मुलांना इतकं आवडलं की बराच वेळ मुलं ध्यानातून बाहेरच आली नाहीत. अरे वा, म्हणजे मला किती हा छान. सगळ्यात सगळ्यांना सगळ्या शिक्षक पण आश्चर्यचकित झाले की कधीच शांत न बसणारी ही मुलं त्यांना अगदी ओरडून ओरडून सांगावं लागतं की शांत बसा, शांत बसा. आणि हार्ट मेडिटेशन मधून बाहेरच लवकर येत नव्हती. आम्ही सगळे अगदी वेटिंग करत होतो की कधी मुलं ही बाहेर येतात. आणि नंतर इतकी छान. शांत झाली सगळी, खूप शांत झाली आणि सगळ्यांना आवडलं हार्ट मेडिटेशन पण. त्यानंतर आम्ही 3 मुद्रा घेतल्या. हम्म. आपल्या नुकत्याच मॅडमनी ज्या शिकवल्या त्या चालूच्या. मग त्या हम्म. 3 मुद्रा घेतल्या. पहिली तत्व मुद्रा शिकवली, करून घेतली त्यांच्याकडून, मॅडमचे व्हिडिओ लावून करून घेतले. आणि अरे वा. त्यानंतर हम्म. शक्ती मुद्रा घेतली हम्म. आणि प्राणमुद्रा. अशा 3 मुद्रा घेतल्या त्यांच्याकडून. आणि विशेष मला हे वाटलं की त्या शिक्षिका पण एवढ्या छान आणि सुंदर आहेत मुलांसाठी. आणि त्यांना इतकं आपलं आवडलं सगळं प्रशिक्षण की त्या म्हटल्या आम्ही मुलांकडून हे करून घेणार. म्हणजे अरे वा, आमचा हे ज्या वेळेला फार सुंदर. हा छान. आठवड्यातील 1 तास असतो आमचा. तर हा. त्यावेळेला आम्ही मुलांकडून करून घेणार हे सगळं. तर म्हटलं तुमचे फोटो व्हिडिओ आम्हाला नक्की पाठवा, म्हणजे इतरांनाही हम्म. उपयोगी होतील आणि मुलांचे छान. अनुभव पण पाठवा की सतत सातत्यात जर ह्या गोष्टी ठेवल्या तर काय हो. बदल होत आहेत, किती बदल होत आहेत. तसंच मुलांना हे पण सांगितलं की तुम्ही घरच्या आई वडील, आजी आजोबा, काका मावशी, इतर नातेवाईकांकडून पण ह्या मुद्रा करून घ्या. कारण इथून हम्म. पुढचा काळ फार विचित्र येणार आहे. औषधोपचार आपल्याला लागू पडणार नाहीयेत बाकीचे. तर हम्म. त्यासाठी आपलं शरीर सुदृढ करण्यासाठी योग, ध्यान आणि हस्तमुद्रा ह्या सर्वांनी शिकून घेणं फार आवश्यक आहे. मग हे पण त्या सर्वांना सांगितलं. मुलांनाही आवडलेत सगळ्या गोष्टी. आणि छान. प्रशिक्षक जे होते तिथले शिक्षक त्यांनी सुद्धा आम्ही हे सगळं करून घेऊ, अगदी आश्वासन हा शब्द वापरून त्याने म्हटलं की आम्ही आश्वासन देतो की आम्ही हे सगळं करून घेऊ आणि तुम्हाला नेक्स्ट टाइम नक्की बोलवू म्हणून. तर अशा रीतीने आम्ही खाऊचं चिक्की वाटप पण केलं. शेंगदाणा चिक्की आणलेली. 40 विद्यार्थी आणि 1 ते 4थीची शाळा होती. त्यामुळे अच्छा. विद्यार्थी कमी होते. हा. 40 विद्यार्थी आणि 4 शिक्षिका होत्या. मग 90 त्यांना म्हटलं होतं ना तुम्ही काहीतरी असते? उद्याची शाळा आहे ती 9. 130 पट आहे. बर बर. अच्छा. आणि ते ठीक आहे, 90 ठीक आहे. ते 120च्या दरम्यान असतील. पण मुलं खूप छोटी होती ना, पहिलीतली हा, चौथीतली. लहान जरा चॅलेंज लहान मुलं असतं. लहान होती. मुलांना काय हा सांगणार, काय हा समजणार, ऐकणार की नाही. पण हा अनुभव किती छान आहे बघा. त्यांना बाहेर काढावं लागलं. हो. किती सुंदर अनुभव आला. छानच. तर सगळ्यांनी सुजाता मॅडम, नीता मॅडम कडनं प्रेरणा घ्या आणि जा, आश्रमांमध्ये जा, शाळांमध्ये जा, कुठे जमेल तिथे जा, मुद्रा शिकवा. आज नूतन मॅडमच्या अनुभवात एक वाक्य आहे बघा, की आता पूर्वी चिकित्सक काय त्यांनी शब्द वापरला मला नाही आठवत.
पूर्वी चिकित्सक काय ह्याच्याकडे जायचं डोक्यात असायचं. आता ते नाही वाटत आहे. आता मुद्रा डोक्यात आहेत. काय म्हटलंय तो नूतन मॅडम? काय शब्द वापरला तुम्ही पूर्वी तो? मी म्हंटल की पूर्वी असं डोक्यात असायचं की आता काही झालं तर डॉक्टरकडे जायचं. पण हा. आता मुद्रा असताना त्या गोष्टी डोक्यात येत नाहीत. तर हे सुजाता मॅडमनी पण सांगितलं मुलांना. हे फार विशेष. आता ती छोटी मुलं आहेत त्यामुळे त्यांना तसं काही गांभीर्याने लक्षात नाही राहणार. पण आपण हे करू शकतो. पंचतत्वाचं आपलं आकाश तत्वाचं त्यांना सांगू शकतो. मुलांना तुम्ही पडता, सायकलवरनं पडता, खेळताना पडता. तर तेवढा एक फक्त आपण आकाश मुद्राचे जे 2 रंग आहेत लिव्हर, गॉल ब्लॅडर आणि ह्याला लिव्हरला ते सांगू शकतो. दोन्हीकडे दाबायचं, कुठं दुखतं तिथे लावायचं. तो ब्राऊन कलर घेऊन जाऊ शकतो. मुलं तर पडतात. मुलांच्या बिचाऱ्यांचे गुडघे आणि कुठं कुठं जखमा होत असतात. अशा वेळेला जर हे वायुतत्वामुळे होतं बघा. काहीही आयुष्यामध्ये आपलं जे सडन ॲक्सिडेंट होतात, बाहेर आपल्या गाडीला काही होतं, आपण पडतो, ठेच लागती साधी आपल्याला. आता वृद्धांचं काही प्रमाण असतं, बाथरूममध्ये पडतात ते. वृद्धांचं तर पडण्यामुळेच समस्या येतात. कितीतरी वृद्ध पडून जातात. आता माझ्या वडिलांचं पण बघितलं. तर ह्या गोष्टी टाळू शकतात. कमी दुखणं, कमी त्रास होऊ शकतो. कारण वायुतत्व बिघाडामुळे हे होतं. आणि अशा वेळेला पडलं आणि वायुतत्व बिघाडामुळे झालेलं असतं ते. त्यावेळेला आपण हा आकाश मुद्रेचं आपले आकाश तत्वाचा रंग घेऊ शकतो. आता मुद्रा-बिद्रा आपण कुठं करत बसायला सांगणार. रंग घेऊन लगेच तर त्रास आपला कमी होऊ शकतो. इव्हन आपण ज्यावेळेला ट्रॅव्हलला जातो, त्यावेळेला एक तो ब्राउन स्केच पेन नेहमी पर्समध्ये ठेवावा. आणि तुम्हाला मी काल सांगितलं वायुतत्व. तुम्ही बऱ्याचदा वायुतत्वात असतात डिसिजन घेताना. ती चर्चा झाली आपली, की वायुतत्वात कुठला डिसिजन घ्यायचा नाहीये आपल्याला. गडबड घोटाळा करायचा नाहीये. आता आज सुद्धा एका मॅडमनं काढून टाकलं. यायचं म्हणत होत्या. नका येऊ म्हटलं. तुम्हाला चलबिल चालली आहे ना, असं येऊ नका तिथे पिरामिडला. तुम्हाला फायदे जास्त घ्यायचे तुम्ही पुढच्या याला. बरं म्हटल्या त्या. त्यांनी समजून घेतलं. पण बऱ्याचदा लोकं समजून घेत नाही आणि मग त्यांना वाटतं, की मॅडम असं का बोलतात? आता अंजली मॅडमना काढून टाकलं चक्रातनं. तर या गोष्टी समजून घ्या, का आम्ही काढून टाकतीये? का तर ह्या ऊर्जा एवढ्या आपट आहेत. तुमचं आत्ता दुखतंय, तुमचं हे होतंय, तुम्हाला सहन होत नाही आणि तुम्ही 3 दिवस केलं नाही चक्रा ध्यान ग्रुपमधनं. ग्रुप ऊर्जा आहे. आज अनुजा मॅडमनी लिहिलंय मंगल मॅडमची ऊर्जा. मंगल मॅडमची नाहीये. आज मी नव्हते तर ऊर्जा कमी जाणवली का? तेवढीच जाणवली. ही ग्रुपची ऊर्जा आहे लक्षात घ्या. तर मंगल मॅडम वगैरे काही नाही, ग्रुप असतं इथे. तर त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या. ग्रुप ध्यान 3दा झाल्याशिवाय दुसरं ध्यान वरचं करू नका म्हटलं. मग या वेळेला ज्यांना काढून टाकते, ज्यांना मी काही म्हणतीये, रागवायचं नाहीये. त्याचं समजून घ्यायचं. चक्र ध्यानाला खूप ऊर्जा आत्ता निसर्गातच येतेय खूप ऊर्जा. आता बघा सुजाता मॅडमनी अनुभव सांगितला तुम्हाला. छोटी पहिलीतली, चौथीतली मुलं ध्यानातनं बाहेर आली नाही. म्हणजे त्यांना ध्यानात किती छान आता ते तर हृदय ध्यान आहे. तिथे पण मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. मग हे म्हणजे हृदय ध्यान जर तुम्ही आता करायला लागला ना, ज्यांनी शिकलंय त्यांनी, तर फटाफटा मॅग्नेटिक फील्ड स्वतःभोवती तयार होणार आहे. म्हणून बघा काही साधकांनी अनुभवलेले बारकाईने सगळ्यांनी वाचायचे. पॉझिटिव्ह व्हायला लागले, इच्छा पूर्ण व्हायला लागल्यात. आर्थिक फायदा पण दोघांचा वाचला मी. झाला आर्थिक फायदा या 5 दिवसात. का ते मॅग्नेटिक फील्ड हृदयाचं वाढल्याने हृदयात हवं ते येणारच आहे. हृदयाला हवं मनात यायच्या आतच तयारी होणार आहे तुमची. तर या गोष्टी आता सुजाता मॅडम तुमचं कधी ठरलं हो आज जायचं अचानक कधी ठरलं? कधी तुम्हाला कळालं? त्यात आता चाललं होतं शनिवारी पण जायचं म्हणून. जायचंय ना? शनिवारी पण जाणार आहात ना? हा, उद्या. हो हो, उद्या. उद्या पण हां, जायचंय उद्याच की. कोरेगावला मग एका आता उद्या शाळेमध्ये. काही येणार आहेत का नीता मॅडम? नाहीतर माधुरी मला मॅडम म्हटल्या बघा. फोन फोन करते म्हणाल्यात. माधुरी मॅडम तुम्हाला जमत असेल तर जा. बघा. आणि हो. सुभाष सर आहेत हां, सुभाष सर पण कोरेगावचे, आहेत की. बरोबर. हो. हां, आणि मॅडम कोणी आल्या तरी चालेल. हां. बघा तुम्हाला हवं असेल तर येतील, नसेल तरी तुम्ही एकट्या घेऊ शकता. तसं काही नाही. आणि हो मदतीला काही चालेल. वाटलं तर तुम्हाला सुभाष सर आहेतच. ठीक आहे. चला. खूप खूप धन्यवाद सुजाता मॅडम, नीता मॅडम सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा, अनम्यूट करा. खूप सुंदर सुजाता मॅडम आणि नीता मॅडमनी काम केलेलं आहे आज. तर खूप खूप अभिनंदन दोघींचं आणि असंच कार्यरत राहा आणि बाकीच्यांना मोटिवेशन द्या. अनुजा लाड मॅडम
तुम्ही मला म्हटलंय तुम्हाला सेवा द्यायला आवडते, तर आम्ही आता सांगलीतल्या कार्यक्रमाची वाट बघतोय. सांगलीतल्या शाळेला जरूर प्लॅन करा. अनुजा मॅडम. धन्यवाद सर्वांचे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. चला, भेटूयात उद्या.